हे कमला बुडी म्हणतात पाहून गेली बापा. हा कोणासोबत गेली पाहून? तुम्हाला माहित असेल ना, तुम्ही गेलत्या ना दवाखान्याला. हो ते पाहून गेली तर बरं ठीक आहे, पण त्या लेकराचं कसं माहिती? त्या लेकराला कोण पाहून राहिलं? हा कोण सांभाळ करून राहिलं त्याचं? कोण म्हणजे मी आहे ना भालीन, मी आहे ना तटी सालाना ठेवला आता. एक वर्ष टेन्शन नाही आता, हागमुत करायले अंग धुयाले. साला तर गड्यासारखी आता तटीच आम्ही दत्तक द्याल. कायच म्हणून राहिलं माय बे, केलं तर पुण्याचं काम आहे आता. हो माय पुण्याचं काम आहे. हो घे ना मग, तू घे ना उरा पोटार, तूच जाय ना माय तटी मावरची करायले मग. म्हणते म्हणून राहिली पुण्याचं काम आहे तर कसे नाके नऊ येतात तर पायने जाऊन तटी. सगळं मला स्टोले घ्या लागतात ना, तेल पडते म्हटलं लहान लेकराचं काम करू करू. तुला का माहित नाही का? म्हणते म्हणून राहिली तर त्याचे कपडे धुणं, हाया मुत्याचे कपडे धुणं किती आहे ते करणं. मग आता लहान लेकराचं कसं असते तर आता त्या लहान लेकराला काही समजत असते का? मग आता ते तर करणारच आहे बा लहान लेकरू तेवढं हागमत आता, आणि आपल्याला तेवढं आता करावंच लागेल आता, नाही तर कोण करीन आता दुसरं. पण त्या डॅन्यानं वचवच नसतं केलं तर लेकरू नसतं झालं ना त्याले, आणि हे दिवस मला पाहायला नसते भेटले, त्याले नसते पाहायला भेटले. काय हा माय बोलायले, काम तर मला करा लागून राहिलं ना, जीव तर माया चालला करू करू. तुम्ही काय फक्त बोलून राहिल्या, चाला ना एक दिवस करून पहा ना कसा आहे तर माया. त्या मग तसं म्हणून राहिला काय मी येईन बाबा, एक दिवस मी बी देईन काढून. मग आता म्हणूनच राहिला एवढा तर काय एक दिवस नाही, एक महिना काढू शांती तू. एक महिना मी काढीन आणि एक महिना हे काढीन, असं करू आता आपण तिघी जणी. एवढं म्हणून राहिले की तुम्ही तिघी करू मग आता. नाही माय बाई काही बोलून राहिली का माय बाई? मी भी नाही येत माय कुठे होते ना, आणि करोनासाठी माय घरच होत नाही, आणि इकडे कुठे येऊ? फक्त जबरदस्त नुसतं चरक चरकच करतं. पुण्याचं काम आहे, भाग्याचं काम आहे. बोलायचंच पटायचाच फक्त आहे की नाही, करत नाही. करायला म्हटलं तर कसं अंगावर आली होती, कशी जीवार आली तर कसं या डॅन्यानं सगळं आगाऊपणा केला ना. काय उतरलं माय आता कसं? आता मा नवराही बोगस, तो डॅने बोगस, दोघांचं आहे ते कारस्थान. तसं नवऱ्याचा गांडोस्तान आहे ना त्या डॅन्या बरोबर. आता काय करू, जीवाराही आली तरी आता मला करावंच लागते ना ते. देणं मग माय तूच काय करून राहिली, देणं सोडणं पिच्छा. आपच ते डॅन्या पाहून घेईन त्याचं लेकरा. नाही हो माया त्या असं नका म्हणू. काही सांगून राहिले का माय बी? तुम्ही ना करत तर काय त्या बुडीली करू देत ना काय? काही बोलून राहिले द्या माय बाई, तुमची काही बळबळ कमी नाही होणार, आणि तुम्ही काही येत ना माय बाई तटी करायला. आता मला जा लागते तटी, त्या लेकराचं करायला चालली माय मी आता. अरे देवा काय झेंडू बाम लावली रे तुला मा भोवती. काय आणलं पदराची माया, त्या डेण्याचं लेकरून सांग आता मला करा लागून राहिले जसं काही मलेच झालं बापा हे लेकरू. टोले आता घे ना. कसं आहे हो, नाही म्हणता नाही येत का तुला? माझ्यानं होत नाही, पण तुला उरापटार घ्यायची सवय आहे. घे ना मग टोले आता घे. त्या काही बोलून राहिल्या का तुम्ही बी? लहान लेकरू आहे ना ते. लहान लेकराचं कसं आता केलं तर काही हरकत नाही बापा, तुम्ही त्यात बोलून राहिले असं तसं. एक तर ते कमली गेली पाहून. ते कमली गेली, त्या लेकराची माय गेली चावट पाहून ते, तर मग आता दुसऱ्या घरी काम आहेत का करायला? असं माय धरून होतं का म्हणण्याचं? माय काही चुकलं नाही बोलणं. आता त्या कमलीला लाज वाटली का? 4 दिवसाचं लेकरू सोडून गेली. जरा सक्तीला अक्कल नव्हती का? कुकडे द्या माय बाई, आपल्याला काही घेऊन देत नाही, ज्याचं तो पायात बसेल. माय बाई जाऊ दे. या डंगऱ्यानं मले गावात तोंड खायला जागा नाही ठेवलेलं. या वयात लेकरू झाला त्या बुड्याले. सांगा लाज वाटते की मायाबाले? काही वाटते का? मा लग्न राहिलं बऱ्याच, बुड्यानंच घेतलं बुड्याचं सारखं करून. आणि ती सारखं केलं तर ते उलट झालं ना. गेली ते बुडी गेली पोहून कमली. हे बुड्याचंही सरकारी झालं तटी वांडाय झालं ना. जो तो म्हणून राहिला खाली मान घालून चाला लागते गावामध्ये. काय करता सांगा आता? बाबा एवढा अगाऊ एवढा बैकला. मी म्हणतो कुठे जाता बापा, येऊन जिरून येतात. पण घरी काय जायला लागत होती, पण आणली तिला लेकरं झाले ना. सांगा आता पोरगा झाला, काही वाटते लहान मला लेकरं व्हायला पाहिजे, तर मग आबाले होऊन राहिले. आता काय करा, मला काही सुसूच नाही राहिलं बापा. काय करा, इकडे तिकडे लपा लागते बापा. तोंड आता ते येऊन बसलो बापा. काय करता, आजले लोक तोंड ठेसून राहिले ना माया. तो म्हणते आपल्याला लाज वाटते. अरे बा घाबरू इकडे येऊन बसला का तू? चाल ना. कुठे नेता गड्या तुम्ही? मी नाही येत बापा, मी बरा आहे. चाल ना बाबा चाल ना. आता तू या काका पाहत नाही का तू? पुढे लेकरू झालं ना, चाल ना. तोंड पाय. अरे काय वाटेल, काय म्हणून राहिला तो तोंड पाय म्हणून? काय म्हणत? मला तोंड काय जागा नाही राहिली ना. या बुड्याला काही लाज वाटते का? सांग ना तू म्हणजे. या वयात लेकरं पैदा करून राहिला. गड्या जाऊ दे, जे झालं ते झालं. आता काय आता त्याला काही आहे का इलाज आता? गेली ते बुडी पोहून गेली ते. अरे ते बुडी लय पोहून गेली, पण ते लेकरू तू उरावर आलं. साऱ्या गावातले लोक मला म्हणून राहिले काका, छोटे काका आले तुले, छोटे काका आले. मला आहे का तोंड नाकायला लागा? सांगा ना तुम्ही. या वयात मा लग्न होऊन मला लेकरं व्हायला पाहिजे, तर बुड्या लेकरं झाले. साऱ्या बाया माणसं सारे खिकी दात काढून राहिले मावर. आता जे झालं ते झालं. आता त्याला काय आपण करू शकतो का? पण मग असा कदलोक तोंड लपूशील तू इकडे तिकडे? सांग ना तू. आता कोपरे कापरे कदलोक थांबलशील तू. एक दिवस तर लोकाईले कसं फेस करणंच आहे ना. काही करून
सांग ना तू. येईल माझ्यानं लोकांचे उत्तर दिले जात नाही बा. असं वाटते गचकन दोरी घ्या, फाशी घेऊन टाका, मरून जा. आत्महत्या करायचा बा प्लॅन आहे आता. काही पर्याय नाही ना या बुड्यानं. मला तोंड टाका जागा नाही ठेवली ना, लाज नाही राहिली ना मला काही. मला सारे लोक म्हणून राहिले ना मी आत्महत्याच करतो आता. जीव द्याशिवाय माझं पर्यायच नाही ना. मला म्हणजे माझी जिंदगी बर्बाद केली मा आबानं, जिंदगी बर्बाद केली. का एवढा समजदार फोन घाले का आत्महत्याच्या गोष्टी करून राहिला तू? काय का माणूस आहे? शोभते का तुले हे? शोभते का? सांग ना तू. हा साऱ्या गावाला समजून सांगतले का? सांग सवर करतो साऱ्या गावाला सोबत घेऊन चालतले का? हा आता तो बुड्या नाला निघला तर काय करतो सांग ना. मग त्या बुड्यासाठी आत्महत्या करतो का तू? जीवात जाता काचा काही समजदार मी बोरशाचा? काही समजदार नाही मी गदा. मला आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. मा आबानं केला घोर. आता मा लग्नही होत नाही, काहीच नाही. मी मुंजाच मरतो. मुंजा मेल्यापेक्षा जीव द्यायला पुरते. तर असं बोलू नको गड्या, आम्ही तुझ्या सोबत आहो ना. आता कसं जे गलती झाली आता, त्या बुडीने चाट मारली बुड्याले, तो बुडाही पस्तावून राहिला. जाऊ दे ना आता, तो बुडाही नाराज आहे तिकडे. फालतू कसं घोर होईन अजून. तू असा ताणून बसशील तर बोलू मग पाटील, सांगा ना तुम्ही कसं बोलू. आता तुम्ही माय जोयचे आहे म्हणून तुम्ही माई मजा घेऊन नाही राहिले. त्यानंतर मुंशीराम झाला, कंदील बुडा झाला, हे लोक सारे गावातले शिवल्या झाला, बबण्या झाला, हे सारे माय मजा घेऊन राहिले ना. मला तोंड नाकाल जागा नाही राहिली. देवल्या तिच्या तोंडावरची माशी नाही उठत. तुम्ही माई मजा घ्यायला आलता. आता कसं आहे गड्या, आता आपल्याला आपलं सांभाळायला लागेल. आता काय त्या बुड्याच्या चूक झाली, मान्य करायला तयार आहे तो बुडा. आम्हाला सांगितलं बुड्यानं की नाताला सांगा म्हणून. नाही बाबा, त्या बुड्याचा तोंडही पाहत नाही मी. ते लेकरू झालं त्याले त्याच्याशी पाहिले काही घेणं देणं नाही. मा काही संबंध नाही त्या लोकांसोबत. दलिंदर आहे तो मा आबा. नको म्हणू ना, असं नको म्हणू ना. मेला मा आबा मले, मेला तो मेला, डोंगऱ्या मेला. बाबू काय झालं तुझे? काय झालं? भूक लागली का रे? ललू नाही ना बाबू. अरे गड्या ढेण्या, तू नुसतं का ललू नाही हेच चालते गड्या. अरे उचल ना त्या पोराला, उचल ना, काकीत घे ना बाबा. जसा घालो इकडे तिकडे तो पोरगा लढून राहिला तर तुला का लेकरं वागवणं जमत नाही रे. नुसतं पैदा करायचं कोतमले का? त्या गड्या का मला का खंडीभर लेकरं झाले काय? आणि मला लेकरं वागायला झाले किती दिवस आता? 40, 45, 50 वर्ष झाले. 50 वर्ष अगोदर मला लेकरू झालं ना. आता हे झालं ना. आता अनुभव नाही राहिला मला. ललू नाही बाबूले. बड्या तुला 50 वर्ष अगोदर झाले ते लेकरं आम्हाला रोजच होऊन राहिले. म्हणजे कुत्रीसारखे. 3 महिन्यातून 4 महिन्यातून 4-5 आहेतच आम्हाला. म्हणजे आम्हाला लयच अनुभव आहे लेकरं बघायला. अरे काय बोलतो घड्या? पाय उखा काका काय म्हणते? कुत्रीसारखे लेकरं झाले का म्हणते आम्हाला. पाय कसा मजा आहे की उखा काका काय बोलते तो तर. काय उखा काका काय म्हणते? यंबाड्या वाहनाचं दात काढ दिले भोबड्या वाहनाचं. मुखात दात नाही याच्यात. लेकरू वागवत आहे ते सडेल तोंड्याले. अरे उचल ना त्या पोराले. लढून राहिला ना. घेणं काकीत घेतलं लेकरू की मुक राहते. तुला एवढं समजत नाही का बेट्याने? एवढं नॉलेज नाही का तुले? अबे बापा घेतो ना बा उखा घेतो ना. कल्ला नको करू ना. पहिले पा लागते. एक तर डुलू आहे पुरं. गोल लेकरू आहे ना ते. 4-5 दिवसाचं लेकरू. काय गडा माणूस आज तू? एवढं लवकर माझ्या फास्ट घेतल्याच होते का ते? मुक राहिलं पाहिजे की ते. मुक राहिलं पाहिजे की नाही. मग हाती घ्या लागेल ना बाबा. कसंही असो पण घ्या लागेल ना हाती. घे. हो घेतो. ललू नाही बाबू, ललू नाही ना. उखा काकाने सांगितलं ना हाती घ्यायचं. ललू नाही ना. हो बाबू घेतो. थांब ना बाबू, ललू नाही ना. अरे पाय रे राहायला की नाही मुका. हाती घ्या लागते लेकरू. जरा फिरवा लागते असं. जरा फिरो. मग मुका राहते लेकरू. का एका ठिकाणी पळेल. एक तर माय नाही त्याची माय गेली पोहून. दुधाचे वांदे. गड्या मुखात तुले लयच अनुभव आहे रे बाबा. हो राहिला का मुका राहिला मा बाबू. गोंद्या हाते माय बाबी हाते. हो दात काढते भोबला. हो पप्पा सारखाच आहे. चला पप्पा सारखाच आहे. हो ना बाप्पा. हो तुझ्या सारखंच आहे रे. अरे भोबड्या वाना जे उंदर फटक तर लेकरू राहिले काही. दुसऱ्याच आहे त्या कमलीने तिसऱ्याच आणून टाकलं त्या पदरात. वागवले काय आता? ती कमली गेली पोहून आणि आले आता भोगायला लागून राहिले हे.
हो गड्या तुझ्यासारखा जाय गड्या डेली पोरगा मा पोरग सारखं अशी नाही तर काय गावातल्या लोकांसारखं अशीन काय हा आई बोलतले का उखाले का तू हा बाबू हा पप्पा पप्पा हो दूध पाहिजे त्याले दूध पाहिजे थांब थांब गाय घे तुम्ही आता हो तुला गाईचं दूध पाजतो हो अरे डॅनी तू काय काय करणार आहे या लेकराले पाहिशीन की गाईले चारा कुटार करशीन की दूध काढशीन तिचं हा मला काही समजून नाही राहिलं बा काही ना काही तर करावंच लागेल ना बा रे आता काय उपाशी मारू का मला लेकराला सांग ना तू आता गाय तर घ्यायच लागेल बापा नाही तर रोजचं कुठे 50 रुपये दूध आणल्या जाते का आपल्या यानं निराधारवर जमत नाही ना निराधार जमत नाही पगाराच्या भरोशावर वाजा गाजा आपला फक्त लेकरं पैदा करायचा कोच माय भाऊ हा पालन पोषण कसं होईल काय होईल याचा विचार नाही आपणच निराधारवर जपून राहिलो आता या लेकराचे काय हालत सांगा आता हा हो गड्या दुधाची सोय तर लावाच लागेल पप्पा हा कामाला जा लागेल तुला आता बापा डॅनी ते पोरग तुमचं किती लढून राहिलं बापा तेवढंही समजत नाही का तुम्हाला की लढून राहिलं म्हणजे त्याला भूक लागलीशी ना दूध गीत पाजा ना बापा त्याले काय मीच करू सगळं याले फक्त लेकरं पैदा करायचा कोच पाहिजे हा आता सारं जीवार येऊन राहिलं काय माय बायको टोली हिन काय हा अरे हो डॅनी अरे बापा दुधाचा एक खाडा आहे ना त्या बाईच्या माग्याच्या घरी गेलो त्याच्या टमटम पाण्याचं डमडम पाण्याचं दूध दिलं हा सांगा आता कसं पाजा ते लेकरू पिऊन नाही राहिले ते टमटम पाण्याचं दूध तू गाय पाय गळ्या बुखा आपल्याला गाय पाय वर बापा डॅनी कसंही दूध पाजा ना बापा फक्त कसं लढणं बंद झालं पाहिजेत ना लेकराचं किती लढून राहिलं ते लेकरू हा पाजा ना बापा त्याले लवकर वहिनी तोंडात घेऊन नाही राहिला तो बोटनीच तोंडात घेत नाही ना दुधाची बाटल तोंडात घेऊन नाही राहिला मी लय मगापासून ट्राय केलं ना विचारा बुखाली विचारा ना गळ्याला विचारा ना वहिनी तू पोरगा पिऊनच नाही राहिला दूधच नाही पिऊन राहिला तो खरंच नाही ना आता मगापासून तो बोटणी लावून राहिला पण पोरग पेलच नाही दूध काय बापा आता त्या उशाक लेकराला येत असेल मायची आठवण माय तर गेली तिकडे टोला घेत पाहून गेली कोणासोबत आता काय आता त्या लेकराच्या भोवती आलं सगळं आता तो विषय काढू नका विषय अजिबात काढू नका तुम्ही तो काढूच नका मा मन दुखते हो त्याचा मन दुखते आता मन हा बापा रे दिल नाही दुखत काय रे पाहून गेली तर तुझे प्रेम होतं ते कमली खरे सळेल तोंड्या हा अशी लोक तुले बाया ओळखता येत नाही तिला साऱ्या गावाची चावड चालू होती ते हा मन दुखते त्याचं मन तिच्यासाठी मन दुखते लोक रे भगवून लोक लजून आहे बाबू आता कोणत्या दूध आणतो तुझे दूध आणतो लजू नाही जाऊ बोलत्या लजू नाही मग कमले आज होऊन जाऊ दे ना मग आपलं आठवण येऊन राहिली मले हा हा जमते का मग काही वाटते की नाही हा भेजा नावाची चीज आहे की नाही काही हातभर कापलं ना मले आणि तुमचं काय चालू होऊ दे ना मारून टाकायचं आहे का मले काही नाही होत ना मग आता अटीसा कशासाठी आलो आपण सांग आता तुला स्वर्गात आणलं मी आणि तू माझी इच्छा पुरी करत नाही आता हा कशी हो तू हा कशी तू काही आहेस बापा तू माई म्हणजे का मूड झाला ना तुम्हाला तर खरंच ना भेजा नावाची काही चीजच नाही ना बापा सुदेसारखे 15 दिवसात झाले ना बापा आता फक्त 15 दिवसातच लागे लावलं मी काय निरा अक्कल ठेवत जा जराशी काय बोला लागते काय नाही याचं भान ठेवत जा काही नाही होत ना ऍडजस्ट होत ना का बा हा अशी करतो काय तू मग कधी मग हा सांग बा आता हा कासाठी आलो आपण आयुष करायसाठी आलो आणि आता तू नाही करून राहिली 15 दिवस झाले महिना झाला आणि 8 दिवस झाले अशी तिथं मी करतो का मग तू सांग बा आता हा तो डॅनी जर असता तर मग मतलब सुरू झाली असती काय लावलं ऍडजस्ट फॅडजस्ट कोणता तो तिरंदाजही असता अंड्याने नसता तर एवढ्या ह्याच्यात नसतं हे केलं मी ना नका सांगू तुमचीच नका लावत जाऊ तुम्ही म्हणजे मग मेळ येतच नाही की आपला नाहीच येत समजा आहे की माझी इच्छा पुरी नाही करत तू बरं नको करू माझी इच्छा पुरी नको करू मग मला फालतू तरी हिसकी घेत आणलं वाटतं सांग कासाठी आणलं वाईश करायला आणलं आणि तू आता नाही म्हणून राहिली नखरे करून राहिली असं चालते का गमले तू असं चालते का पण जराशी तरी अक्कल आहे काय निदान नाही तर 2 महिने तर होऊ द्या मग यशच करणार आहे ना मग तुम्ही मी हा बंगला मग काय पाहा लागते बापा आपल्याला मग यश पण आता मूड झाला ना आता काय करू सांग ना तू आता लय वाटून राहिलं ना मले कशी करतो तू एक तर खाऊन पिऊन राहिलं चांगलं जोराचं म्हणजे चांगला वड्डा माल झालो आहे ना म्हणून कसं अजून जास्त इच्छा होऊन राहिली बाई आजच्या दिवस मग पाहू ना मग पुढे नाही म्हणत मी तुला लागलं असतं पुढे लागलं असतं कोण लागणार ते मले मूड आणि फोड घालात चुल्यात तुमचा जर मूड पाहिला की नाही मी ना तर मायाची अशीची तैशी होऊन जाईल खरं ते सांगून राहिली मी तुम्हाला कसं करू विचार 2 महिन्यानं 2 महिने वाट पहा जराशी आता शांतता ठेवा
तू आहेस ना, तू कमले माझी इच्छाच नाही पुरी करत ना. मी तुझी किती सोय करीत तरी तू मला म्हणजे काठारी लागू देत नाही. तुला पाहिजे डॅनी. हा डॅनी म्हणजे डॅनी लय गोड लागते तुले. तो डॅनी बुडा आहे की नाही. हा मी चालतच नाही तुले. मी काय फक्त वापर करून घेतो तू माया पैसा आदला माया अश डॅन्या बरोबर. काही नका बोलत जाऊ ना. हा तोंडात येऊन तेच बोलून राहिले. हा एवढं तर बापा मला ढोपरून घेतलं तुम्ही ना. हा तरी असेच बोलून राहिले. काय बापा जरासं काही डॅन्याले तर काठावर नाही लागू दिलं मी. फक्त तुमच्या बाई बरं तुमचा विचार केला मी ना म्हणून आणि तुम्ही म्हणता की बस ढोपर तर मलेन बस कामापुरतं. काय बापा मला बोलून राहिले तुम्ही असं. मग आजच्या दिवस होते ना. हा मग पाहुणं पुढे काय मग म्हणत नाही ना मी तुले. हा मग म्हणत नाही ना का म्हणजे काय तू काय मनाचा विचार करत जाय ना. काही नाही मनाफनाचा विचार. तुमच्या मनाचा विचार करू तर काय माय काय अशी तशी करून टाकू काय. बस झालं बरं आता विषय मुळा आता. हा काय नका अन्नी कशासाठी हे करून राहिला. ती तब्येत करून राहिली घ्या आता कसं करावं माणसानं. नाहीच करून राहिली. काहीतरी मेळ लागेल आता. काहीतरी करायच लागेल जुगाड. हो बापा बुडे बा. हा एवढ्या जोऱ्यात लढून राहिलं बरोबर. आता तुम्ही काय दूध गीत पाचता गेली मला आणि त्या कमला बुडील मला आण लवकर. काय बापा या लेकराच्या मायली बापा सुट नाही. हा त्या बुडील सुट नाही गाव काही. हा द्या ना आवाज द्या बुडीले. गेली रे बापा शिवलाल ते कमली गेली ना. कोणासोबत पाहून गेली बापा ते. काय खरं आहे बापा हे वारा उदान ठोकाचं पाणी या बुड्याच्या भोवती आलं हे आता. पाहिजे ते लेकरू किती त्या लढून राहिलं. पाहिजे काय हाल झाले त्या लेकराचे. काय बुडे बा खरंच का हो खरंच गेली का कमला बुडी पोहून गेली काय. मला तर बा अजूनही विश्वास नाही पटून राहिला. बुडी पोहून गेली असेल म्हणून. काय जी जानचे प्रेम होतं दोघायचं आणि बुडी पोहून जाणार आहे का. काही सांगून राहिली का बुडे तू. हा काय बुडे बा डॅडी बुडे बा. हो काय गडो मा जखमा कुरतून राहिले रे. सारं माहित आहे ना तुम्हाला. बयाच लेका येड्याचं सोंग घेऊन राहिले भाव. हा साऱ्या गावाला माझं झालं कमली पोहून गेली आणि तुम्ही आता मा फालतू शिल्प्या काढून राहिले घेणं देणं. हा मीठ टाकतं का माझ्या जखमीवर तुम्ही. हो बुडेबा मला काहीच माहित नाही राजा. हे फक्त अटी आल्यावर मी तुम्ही नाही या बुडीने सांगितलं म्हणून आज मला काय माहित बापा. हा तुम्हाला माझ्या आपण कुठे लक्ष देत नाही. हा लक्ष देत नाही. हा तर बापा धड्या गाडीत बी बघालणारा. याले तर पहिले माहित पडलं कमली पोहून गेली यातही हात होऊ शकते त्याच्यामध्ये. हा समाज म्हणून त्यानं साखरपाना वाटलं गावामध्ये बिनला या ना. हा काय सांगणार आहे याला माहित होतं सायाले शिबल्याले. गड्या डॅनी वाईट झालं काय वाईट झालं बा. 4 दिवसात लेकरू कोणती बाई सोडून जाते बा. नक्की 100% चावट अशी गळ्या ते. चावट अशी ते कमली म्हणून गेली पोहून. नाही कोणती बाई सोडून नाही जात बावल्या करायला. बुडीबा चावट अशी नाही चावट होती ते म्हणून गेली पोहून 4 दिवसात लेकरू सोडून. हा काय आणि बुडीबा अरे हो तुम्ही मा लेकरू पायाले आले की मा जखमा खुरतळ्याले मीठ टाकायला आले. हा सांगा बा तुम्ही. हा असं डोकसं खाऊ नका बा. मी परेशान एकत. हा जास्त जर डोकसं खायचा तर मला अटॅक येईल मरीन मी कटकनी. मा पोरगा वाद्य होती ना. नाही हो बापा बुड्डे बा तुमचं लेकरूच पाहायला आलो ना आम्ही. हो लेकरू पायनं झालं असेल तर जा बापा. अठी काही थांबू नका. अजून ते लेकरू दूध नाही पित बापा. ट्याव करते साऱ्या गावाचं. आम्ही परेशान व्हायला. तर बापा बुडे बा पण लय वाईट झालं राजा. हे वाईट झालं बा. वाईट हो की चांगलं हो बाबा जाऊ द्या आता. ते कसं तर मागच्या गोष्टी उकरून काढू नका. हे पुढचं पाहिणं आहे आता म्हणले. मला लेकरासाठी आता काहीतरी खरं नाही म्हटले. एक तर लेकरू लढून राहिलं दुधाची व्यवस्थाने. काय बाबा बा हालाच रे देवा कसं रे. कुठून दुर्बुद्धी सुचली बाबा बोले. मी आता कमली सोबत हे केलं बाबा. हे लेकरू आलं बोली मोठा पोऱ्या पाहिजे होता. आता मागत पडलं रे देवा रे देवा. लोकांन बुडे बा मन घाल लहान करून राहिले राजा तुम्ही. राजा एवढे राजा तुम्ही स्ट्रॉंग असल्या लढून राहिले बा. लढू नका बा. आम्हाला लढू येते मग. लढू नका काय बापा आता भारी नाही जाऊन राहिलं. हागमुत करणं लेकराची. अंग धुवून द्या ना. बरं अंग धुणं मी देऊन राहिली म्हणा अंग धुवून. पण बापा सगळं पायनं दूध पाजणं नाके नऊ येऊन राहिले ना आता. पण कसं जशी करणे तशीच भरणे मग आता. बाई बायको बी न म्हणताच फडफड करते घेण्यात येणार. काले बोलून राहिली तू. पहिले तर त्या जीवार येऊन राहिली डॅन्याची. तू बस वा तू चुप बस. मित्र आता पाहू आता पुढच्या भागात काय होते काय नाही. तो या लेकराचा खाया निवाडा. व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं.